प्रमाणे जे पहिला मुद्दा आहे तो मुद्दा आहे एकंदरीत थकबाकीचा. ते अगदी चांगला मुद्दा आणि रास मुद्दा आहे. इनफॅक्ट आपण जर मागचे 5-10 वर्षाचे ऍक्च्युअल टॅक्स कलेक्शन आपण बघितलं आपला, तर तो 400 ते 450 कोटीचे मध्ये राहतो. नेक्स्ट इयर आम्ही 600 कोटी ची जे एक हे केलेली आहे, अंदाज पकडलेला आहे. त्याच्यामध्ये या गोष्टीचा अंतर्भाव आम्ही केलेला होता की हे जे अशी गोष्टी आहे याला आपण थोडा लो हँगिंग फ्रूट म्हणू शकतो. याच्यावर ताकदीने काम करून जर आपण एप्रिल पासूनच सुरुवात केली तर नेक्स्ट इयर हे किमान काही प्रमाणात आपल्याला भेटू शकणार. म्हणून आता केंद्र शासनाचे जे गाईडलाईन्स आली होती याच्यामध्ये इनफॅक्ट बोलू इच्छितो मी की आपण त्यांना आपले जे रूल्स होते आणि आपले जे रेट होता त्याप्रमाणे आपण त्यांना टॅक्स लावत होतो. त्याच्यावर एरियर्स वगैरे पण आपण लावत होतो. त्याच्यावर केंद्र शासनानेही मध्ये तीव्र नाराजगी व्यक्त केली होती आणि आमची प्रशासकीय बैठकी केंद्र सरकारचे अधिकारी आणि राज्य सरकारचे उच्च अधिकाऱ्यांबरोबर झाली आणि त्यामध्ये मग हे सगळे रूल्स चा एकदा वाचन करण्यात आला आणि ही परिस्थिती एकंदरीत पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये होती. तेव्हापासून थोडासा याच्यावर आता असं झालेलं आहे की 2025 पासून आपल्याला 15% ऑफ रेटेबल व्हॅल्यू ते लावायचे आणि त्याच्या अगोदर जे काही आपली थकबाकी आहे ते वसूल करायचे नियमाप्रमाणे, मात्र शास्ती किंवा पेनल्टी जी आहे ते आपल्याला वेव ऑफ करता येईल असा एकंदरीत त्याचा समावेश होता. ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये जे त्यांची मूळ थकबाकी आणि सगळी आहे त्याच्यावर आपण हे करू शकतो. म्हणून आता एक केस टू केस अनालिसिस करून एकंदरीत किती आपल्याला येऊ शकते याचा एक अंदाज घेऊन नक्कीच ताकदीने आम्ही हे टॅक्स वसूल करण्याचा प्रयत्न करू. एक मुद्दा तो आहे. दुसरा मुद्दा होता परमिशन्सचा. तर जसं की आमच्या अतिरिक्त आयुक्तांनी सांगितलं की आता एक पोर्टलची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि त्या पोर्टल मार्फतच आपण त्यांना परवानगी देतो. मला असं वाटत आहे की एक एसओपी, शॉर्ट एसओपी याच्यामध्ये एक आम्ही निर्माण करू. म्हणजे त्याच्यामध्ये साईट इन्स्पेक्शन असो, आजूबाजू क्षेत्र आहेत का, ट्रॅफिकची काही अडचण होत आहेत का, वगैरे वगैरे, म्हणजे जे गोष्टी मूलतः आपण चेक केली पाहिजे किंवा विचारली पाहिजे असं एक शॉर्ट एसओपी आपण तयार करून विभागाला देऊ आणि जेव्हा ऍप्लिकेशन येतील एक ठराविक कालावधीमध्ये तो चेक होऊन त्याला येस किंवा नो जे काही करायचे आपल्याला त्या इन्स्पेक्शन रिपोर्ट प्रमाणे आपल्याला जाता येईल. असं केलं तर नक्कीच एक ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने आपला ते काम त्या ठिकाणी करता येईल. आणि तिसरा विषय, जे काही परवानग्या देण्यात आल्यात किंवा काही असे काही वादग्रस्त परवानग्या देण्यात आले ज्याच्यामध्ये काही इश्यू वाटत आहे तर त्याचीही चौकशी करून आम्ही त्याची वस्तुस्थिती सभासमोर ठेवण्याच्या मी या ठिकाणी निवेदन करतो.